चला आज आपण आगरी पद्धतीने चवळी, बटाटा, वांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया. तर तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, ठेचलेलं लसूण, अद्रक, कांदा बारीक कापलेला, टोमॅटो बारीक कापलेला टाकून परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. तर हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर, मसाला, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मसाला परत एकदा चांगला परतून घ्यायचा आहे. आता मसाला चांगला परतून झाला की याच्यामध्ये चवळी टाकायची आहे. तर मोठीवाली चवळी घेतली आणि ती गरम पाण्यात भिजत ठेवलेली. वांगं आपल्याला काळं वापरायचं आणि मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायचं आहे. बटाटे पण मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि हे टाकून आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाण्यात चवळी भिजत ठेवायची. गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे चवळी लवकर शिजते आणि 30 मिनिटापर्यंत भाजी शिजवून द्यायची आहे. चवीनुसार याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे. 2 चमचे याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे. गॅसवर खोबरं भाजून घेतलं, बारीक कापलं, त्याच्यानंतर मिक्सरमध्ये वाटलं. आता 5 मिनटं ही भाजी परत शिजवून द्यायची आहे मसाल्यामध्ये. आता शेवटी याच्यामध्ये 1 चमचाभर टाकायचं आहे तांदळाचं पीठ आणि भाजीला घट्टपणा येतो आणि भाजीला ह्या जास्त रस्सा काढायचा नाही आणि मोठीच चवळी वापरायची. वांगं पण काळंच वापरायचं. काटेरी वांगं टाकलं तर चव येत नाही. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपली आगरी पद्धतीने भाजी तयार झालेली आहे. अशी भाजी बनवून बघा, खूप छान लागते.